श्री स्वामी समर्थ. जय गजानन. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राला लाभलेली वारीची परंपरा आणि संस्कृती म्हणजे महाराष्ट्राचा अभिमानच आहे. हातात टाळ विणा घेऊन केवळ ते सावळ्या विठुरायाचं रूप डोळे भरून पाहण्यासाठी कित्येक मैल प्रवास करत पायी चालत जाणारा तो वारकरी. मृदुंगाच्या तालावर त्या विठ्ठलाशी एकरूप होऊन ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात तल्लीन होणारा तो वारकरी. गेल्या कित्येक वर्षांपासून हे वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीला आळंदी, देहू ते पंढरपूर अशी पायी वारी करतात. मात्र या वारीची परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली, वारी नेमकी कोणी सुरू केली, या वारी मागचा इतिहास काय आहे, याविषयीचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ प्लीज स्किप न करता शेवटपर्यंत पहा. वारीबद्दल पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ज्याच्या भेटीसाठी वारकरी हे कित्येक मैल पायी चालत पंढरपुरात जातात, तो पांडुरंग नेमका पंढरपुरात कसा आला त्याविषयी जाणून घेऊया. भक्त पुंडलिक हा आपल्या आई वडिलांच्या सेवा करण्यामध्ये मग्न होता. आई वडिलांवरची त्याची सेवा पाहून भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला भेटण्यासाठी ते पंढरपूरला आले. मात्र आई वडिलांची सेवा थांबवण्यासाठी पुंडलिक तयार नव्हता. त्याने भगवान विष्णूंकडे एक वीट फेकली आणि भगवान विष्णूंना सांगितलं की मी आई वडिलांची सेवा करतोय, तोपर्यंत तुम्ही त्या विटेवर उभे राहा. भगवान विष्णू त्या विटेवर कमरेवर हात ठेवून उभे राहिले आणि तेच भगवान विष्णूंचं रूप म्हणजे श्री विठ्ठल. मात्र वारीला जे आत्ताचं रूप मिळाले ते संत तुकाराम महाराजांचे लहान चिरंजीव नारायण महाराज यांच्यामुळेच. नारायण महाराज हेच संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूवर्ण घेऊन आळंदीला येत, तिथनं ज्ञानोबांच्या पादुका घेऊन मग ते पंढरपूरला जात, अशी परंपरा त्यांनी सुरू केली. इसवी सन 1200च्या काळात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जाती धर्मातील लोकांना या वारीच्या सोहळ्यात सामावून घेतलं. पुढे संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी ही वारीची परंपरा सुरूच ठेवली. तुकाराम महाराजांसोबत अनेक मंडळी ह्या वारीमध्ये जोडली गेली. मात्र वारीला जे आत्ताचं रूप मिळाले ते संत तुकाराम महाराजांचे लहान चिरंजीव नारायण महाराज यांच्यामुळेच. नारायण महाराज हेच संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूवर्ण घेऊन आळंदीला येत, तिथनं ज्ञानोबांच्या पादुका घेऊन मग ते पंढरपूरला जात, अशी परंपरा त्यांनी सुरू केली. पण पुढे तुकाराम महाराजांच्या वंशजांमध्ये वाद सुरू झाला आणि 19व्या शतकापासून हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र पालखी सुरू केली. हैबत बाबा हे साताऱ्याच्या अरफळ गावचे देशमुख होते. त्यांनीच ज्ञानोबांच्या पादुका ह्या पालखीतून मोठ्या थाटामाटात नेण्याची प्रथा सुरू केली. आज याच वारीच्या सोहळ्याला एक सुंदर आणि विलोभनीय रूप मिळाले. लाखोंच्या संख्येने वारकरी राज्याच्याच काय देशाच्या कानाकोपऱ्यातून ह्या वारीच्या सोहळ्यात दरवर्षी सहभागी होत असतात. पुण्यापर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या येतात. मात्र पंढरपूर कडे जाण्याचे मार्ग मात्र दोघांचेही हे वेगवेगळे आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीबाबत अशी एक आख्यायिका आहे की असं मानलं जातं की ज्यावेळेस तुकाराम महाराज पंढरपूरकडे जात असताना त्यांना वेळापूर येथील एका छोट्याशा टेकडीवरून विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं आणि मग पांडुरंगाच्या दर्शनासाठी संत तुकाराम आतुरतेने पळत सुटले. याच प्रसंगाचं स्मरण म्हणून आजही वारकरी वेळापूर ते पंढरपूर हा टप्पा धावत पळत पार करतात. अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण या वारीत सहभागी होण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण या वारीत सहभागी होतो. गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ, कपाळावर अभिरबुक्का, महिलांच्या डोक्यावर तुळस आणि न थकता न दमता टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत अखंड हरिनामाचा जप करत ही पावलं चालतात पंढरीची वारी. यांना ओढ असते ती फक्त एकच, त्या सावळ्या विठुरायाचं रूप पाहायचं, त्याचं दर्शन घ्यायचं आणि ते मनात साठवायचं. इतकीच अपेक्षा ह्या भोळ्या भक्तांची असते. तर पंढरपूरची वारी कधी आणि कुणी सुरू केली त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोते. जय गजानन.